नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आपल्याला माहिती आहे की आज शनिवारी विशेष व्हिडिओ आपण सादर करतो, तर रविवारचा व्हिडिओ आपण उद्या वेगळ्या स्वतंत्र पद्धतीने घेणार आहोत। 15 ऑगस्टला आपण परतीच्या पावसाविषयीचा विशेष अंदाज जरी देणार असलो तरी आज आपण परतीच्या पावसाचे प्राथमिक जी पार्श्वभूमी आहे त्याविषयीची चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये। आता एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण अतिशय चांगलं आहे। म्हणजे एक डीप डिप्रेशन जुलैमध्ये शेवटाला महाराष्ट्रावरून गेलं आणि त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला आहे आणि त्यामुळे मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारचं पाऊसमान आपल्याला बघायला मिळालं। त्यानंतर आपल्याला जळगाव, पुणे, त्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पालघर, ठाणे आणि मुंबई या परिसरामध्ये यावर्षी आपल्याला अतिवृष्टी बघायला मिळाली। जुलै हा गेम चेंजर अशा प्रकारचा महिना ठरला। आपल्याला पुन्हा एकदा आपण पाठीमागची आकडेवारी जर बघितली तर जूनमध्ये आपल्याला केवळ 60% पाऊस झालेला होता, 40% पावसामध्ये घट होती। त्यानंतर आपल्याला ती 40%ची घट जुलैने 140% पाऊस देऊन पूर्णपणे नाहीशी केलेली आहे। म्हणजे आपण 100%च्या पुढे पुन्हा एकदा महाराष्ट्राची सरासरी गेली। मात्र आपण देशाची सरासरी जेव्हा बघतो तर देशामध्ये अजून 90% सुद्धा पाऊस पडलेला नाही आहे। 89%ची आकडेवारी आपण काही दिवसापासून बघतो आणि भारतीय हवामान खात्याने 90%चा अंदाज हा पूर्णपणे भारतामध्ये दिलेला आहे आणि त्या अंदाजाच्या जवळपासच सध्या पाऊस पडतोय। परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिलेला अंदाज हा स्वतंत्र असा काही नव्हता, परंतु आपण जो अंदाज देतो तो 26 जानेवारीला देत असतो आणि 26 जानेवारीला आपण 97 ते 98% पाऊस आणि 97 मध्ये प्लस 5% म्हणजे आपण साधारणपणे 102%पर्यंतचा अंदाज दिलेला आहे। आणि आज मी ज्या वेळेस व्हिडिओ बनवतोय तेव्हा महाराष्ट्राची आकडेवारी ही 102%ची आहे। म्हणजे आता 2 महिन्याचा पावसाळा संपलाय। आज आपण 8 ऑगस्टला आहोत, तरी देखील आपण दिलेला अंदाज आज देखील जुळलेला आहे। त्यामुळे आपण अंदाजापेक्षा फार दूर नाही आहोत। आपण जो 26 जानेवारीला अंदाज दिलाय त्या अंदाजाचे जवळ आहोत। परंतु एक लक्षात घ्या, ऑगस्टमध्ये पाऊस कमी असतो, कारण मान्सूनचा जो ट्रप आहे किंवा मान्सून आज जी आहे ती जवळपास हिमालयाच्या जवळ पोहोचलेली असते आणि बाष्पयुक्त वारे असे काही खास करून तयार होत नाहीत। शिवाय एल निनोचं वर्ष असल्यामुळे अरबी समुद्रातून फारसं बाष्प तयार होत नाही किंवा त्या दृष्टीने ढग येत नाहीत, त्यामुळे आपल्याला फारसं पाऊसमान तयार होत नाही। त्यामुळे आणि आता सध्या या काळामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये विशेष वादळं किंवा कमी दाब डिप्रेशन तयार होत नाहीत। झाले तरी ते बऱ्याच अंशाने त्या ट्रपकडे जातात, त्यामुळे उत्तर भारतातून, मध्य भारतातून ह्या सिस्टमवरती सरकतात आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फारसा पाऊस पडत नाही। आता जसाही या मान्सून आज किंवा ट्रप खाली सरकायला सुरुवात होईल, म्हणजे 15 ऑगस्ट नंतर ही प्रक्रिया हळूहळू सुरू होते आणि काही अंशाने मग वातावरण बदलतं आणि परतीचा पाऊस साधारणपणे आपल्याला मध्यावर सप्टेंबर महिन्यात सुरू होतो। परंतु आता हल्लीच्या काही वर्षांपासून आपण बघतो की तो 10 दिवस उशिरा, म्हणजे 17 ऐवजी 27 सप्टेंबरपासून सुरू होतो आणि मग तो ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंत असतो। तर या सगळ्या परिस्थितीला आपण 15 तारखेला आढावा घेणारच आहोत, परंतु तो किती प्रमाणात बरसणार या संदर्भातला तो आढावा असेल। एक गोष्ट लक्षात घ्या, आता मी तुम्हाला सारांश थोडक्यात या व्हिडिओचा सांगतो की काय होईल अंदाजपर्यंत। तर सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस राहणार आहे। काय 1-2 वादळी सिस्टम जरी आपल्याला महाराष्ट्रात आले तर आपला गरजेपुरता पाऊस होऊन जाणार आहे, कारण आपली टक्केवारी चांगली आहे आणि त्यामुळे आपल्याला यावर्षी फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाही। मात्र काय झालंय, एल निनोमुळे असमान वितरण झालंय पावसाचं। त्यामुळे जवळपास 8 जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण कमी दिसतंय। त्यामध्ये आपण सिंधुदुर्ग, सोलापूर, बीड, जालना, हिंगोली, त्यानंतर आता अमरावती, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे। नवे दुष्काळी परिस्थिती आहे आणि आता तीच परिस्थिती आपल्याला नागपूर आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा दिसण्याची शक्यता आहे। 2 दिवसात त्याही ठिकाणी आपल्याला सरासरीपेक्षा किंवा 20%पेक्षा कमी पाऊस, म्हणजे 80%पेक्षा कमी पाऊस पडणार आहे। आणि महाराष्ट्रातले असे कित्येक जिल्हे आहेत मराठवाडा आणि विदर्भामध्ये की जे 90%पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे आणि जेव्हा 90%पेक्षा कमी पाऊस पडतो तेव्हा त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे असं मान्य करावं लागतं शास्त्रीयदृष्ट्या।
आता तीच परिस्थिती देशात आहे. देशात सुद्धा 89% पाऊस आहे, म्हणजे 90%पेक्षा कमी पाऊस आहे आणि त्यामुळे देशात सध्या दुष्काळी परिस्थिती जी आहे. त्यामुळे बऱ्याचदा पाऊस पडला की आपण असं म्हणतो की एल निनो वगैरे काही नाही आहे, परंतु असं नसतं. कारण आपल्याला जेव्हा एखाद्या जिल्ह्यामध्ये 100-150% पाऊस पडतो, तर काही ठिकाणी आपल्याला 60% पाऊस पडतो, तर हे असमान वितरण आहे. बऱ्याचदा असमान वितरणाचा प्रभाव आपल्याला एल निनोच्या वर्षामध्ये जाणवत असतो. त्यामुळे एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेवा की एल निनोचा प्रभाव हा आपल्याला जूनमध्ये जाणवला, कारण पाऊस 60%च पडला, कोणीही अंदाज दिलेला नव्हता. आपल्याला एल निनोचा अतिरेकी प्रभाव, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अतिवृष्टी होणं, हा सुद्धा एल निनोचा स्वभाव आहे. आणि त्यानुसार आपल्याला जुलैमध्ये अतिवृष्टी झाली. ती किती झाली? 140% पाऊस पडला. म्हणजे याचा अर्थ याचाही अंदाज कोणीच दिलेला नव्हता. आणि त्यामुळे कोणीही आपली पाठ थोपटून घेण्यासारखी परिस्थिती नाही, ना कुठली हवामान एजन्सी, ना कुठली व्यक्ती. कारण जुलैमध्ये अतिवृष्टी होईल आणि जूनमध्ये पाऊस 60% पडेल असं कोणाचाही अंदाज नव्हता, शिवाय आमचाही नव्हता. पुढे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सुद्धा खूप कमी पावसाचा अंदाज आहे. कारण सुरुवातीला असं वाटलं होतं की 15 ऑगस्टच्या दरम्यान एक डिप्रेशन महाराष्ट्रावर येईल आणि पुन्हा अतिवृष्टी करेल, परंतु असं काही होताना आता दिसत नाही. कारण डॉल्फिन नावाचं चक्रीवादळ पॅसिफिक महासागरामध्ये आलं, त्यांनी संपूर्ण बाष्प खेचून घेतलं आणि MGO हा पॅसिफिक महासागरासाठी पोषक आहे. सध्या तिकडचा फेज चालू आहे. त्यानंतर एल निनोचं वर्ष आहे, त्याला आणखी इतरही अनेक घटक कारणीभूत असल्यामुळे पॅसिफिक महासागरामध्ये एकापाठी एक मोठे चक्रीवादळ तयार झाली आणि या चक्रीवादळाने आपलं बाष्प हे खेचलं आणि पर्यायाने आपल्याला भारतामध्ये पाऊस कमी झाला. याही पुढे ती परिस्थिती राहणार आहे ऑगस्टमध्ये तरी. मात्र सप्टेंबरमध्ये आपल्याला MGO फेजचा एक फायदा होणार आहे. त्याच्यानंतर आपला IOD पॉझिटिव्ह होणार आहे. IOD पॉझिटिव्हच आहे, परंतु आवश्यक त्याची तीव्रता आपल्याला वाढेल. आता एक लक्षात, दुष्काळ कधी पडतो? एल निनोचं वर्ष आहे आणि निगेटिव्ह IOD आहे, तेव्हा मात्र दुष्काळ पडणं साहजिक आहे. म्हणजे त्याला कुठलाही दुसरा अडवणारा घटक नसतो. परंतु या ठिकाणी आपल्याला आता दुष्काळी परिस्थिती नाही, IOD पॉझिटिव्ह आहे आणि तीव्र एल निनोची कंडिशन आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळ आपल्याला पडणार नाही. पण एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची की एल निनो त्याचे रंग दाखवून देणार, IOD त्याचा स्वभाव दाखवून देणार आणि पर्यायाने आपल्या गरजेपुरता पाऊस महाराष्ट्रात पडणार आहे. मी 26 जानेवारीला सांगितलं होतं एल निनो असला तरी देखील दुष्काळ पडणार नाही, परंतु काही विभाग हे दुष्काळी असतील, असमान वितरण असेल आणि त्या पद्धतीचं हवामान सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे ना आमचे ना कोणाचेही अंदाज यावर्षी जुळत नसतात. त्यामुळे बहुतांश अंदाज चुकतील, हाही मी व्हिडिओ बनवलेला होता. शिवाय आता जेव्हा डिप्रेशन गेलं तेव्हा सुद्धा मी सांगितलेलं होतं की आत्ता फार आनंदित होऊन चालणार नाही, कारण हा तात्पुरता दुष्काळ निवारण झालेला आहे. आणि याचं सांगण्याचं कारणच हे होतं की आपल्याला तेवढ्यापुरता तो आनंद आहे. आता पुन्हा एकदा जिल्ह्यांमधली पावसाची सरासरी घटत चाललेली आहे आणि आपल्याला आणखी ती घटताना दिसेल. परंतु ही सगळी सरासरी ही पुढच्या महिन्यामध्ये आणि या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा भरून निघणार आहे. त्यामुळे आपल्याला दुष्काळाची भीती नाही, आपल्याला पाण्याचा दुष्काळ नाही, सगळे आपले तलाव भरलेले आहेत. त्यामुळे आपल्याला आता कुठलीही भीती राहिलेली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार चिंतित होण्याची गरज नाही. एक लक्षात घ्या, दुष्काळ नाही एवढं लक्षात घेऊन आपण बिनधास्त राहण्याची आवश्यकता आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की याचे काही जिल्ह्यांवर, काही तालुक्यांवर विपरीत परिणाम देखील होणार आहेत आणि त्या ठिकाणी एल निनोचा प्रभाव किती आहे, ज्याच्यावर वेळ आली ते त्यालाच कळणार आहे, सर्वांना कळणार नाही. काही ठिकाणी अतिवृष्टीचा प्रभाव, तर काही ठिकाणी दुष्काळी प्रभाव. हेच असमान वितरण आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.